अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाचा व अतिवर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जाणारा गांधी चौक परिसर, ह्या परिसरात अनेक दुकाने असून एक रस्ता अंबादेवीकडे जाणारा तर बाकी रस्ते राजकमल, अंबा गेट व जवाहर गेटकडे जाणारे आहे। त्यामुळे या परिसरात सतत वर्दळ असते। नेहमीच हा चौक घंटोशीर जाम असतो। मात्र वाहनांवर दंड थोपवून वसुली करणारे वाहतूक विभागाचे तर दुसरीकडे अतिक्रमणाच्या नावाखाली खिसे गरम करणारे महापालिका कर्मचाऱ्यांचे मात्र येथील सततच्या वाहन कोंडीकडे दुर्लक्ष असते। दिनांक 11 जानेवारी सायंकाळी 7:20 वेळ असून ह्यावेळी आपण बघू शकता कशा प्रकारे वाहनांची कोंडी झाली आहे। गंभीर बाब म्हणजे शहरात रात्री 10 नंतर प्रवेश मिळणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स ह्या चक्क सायंकाळी 7 वाजता शहराच्या मध्यवस्तीतून जाताना दिसत आहे। त्यामुळे आपण बघू शकतो कशा प्रकारे वाहन चालकांना त्रास होत आहे। मात्र यावर स्थानिक वाहतूक विभाग मुद्दामून डोळेझाक करीत आहे। तर दुसरीकडे चारचाकी ठेल्यांवर फळांची व भाज्यांची विक्री करणारे लहान व्यापारी हे बघा कसे रस्त्याच्या मध्ये आपला व्यवसाय करतात। त्यांच्या या अरेरावीपणावरून मनपा प्रशासन मात्र शांत आहे। एका बाजूला अतिक्रमणाच्या नावावर स्थानिक घरांना व दुकानांना लाखोच्या नोटिसा देणारी महापालिका ह्या ठेल्यांना हटविण्यात असमर्थ दिसत आहे। आणि ही असमर्थता असण्याचे एक मुख्य कारण म्हणजे महापालिकेच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत विशेषतः अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत हे ठेलेवाल्यांचे सांगड जमल्याचे ऐकण्यात येते। मात्र थोड्याशा स्वतःच्या स्वार्थापोटी हजारो लोकांच्या जीविताशी हे वाहतूक विभाग व मनपा अतिक्रमण विभाग खेळत आहे, हे मात्र सत्य। या गंभीर बाबीवर प्रशासन काय कारवाई करणार हे बघणे आहे। प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।